ओम शांती. आजची मुरली आहे 12/6/2025. आज बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, तुम्हाला ज्ञानाची दृष्टी प्राप्त झालेली आहे. आता तुमचं भटकणं बंद झालेलं आहे. तुम्हाला आता शांतीधाम आणि सुखधाम यालाच आठवण करायची आहे. बाबा प्रश्न विचारतात, देवतांच्या मध्ये अशी कोणती ताकद होती आणि त्या ताकदीचं कारण काय होतं? तर बाबा उत्तर सांगतात, देवतांमध्ये सर्व विश्वावर राज्य करण्याची ताकद होती आणि ती ताकद एक विशेषतेच्या अनुसार त्यांच्यामध्ये आलेली होती. ती विशेषता म्हणजे संगमयुगावर एक बाबांची आठवण. बाबांतात एवढी ताकद येते की त्या ठिकाणी कोणीही शिपाई किंवा गार्ड ठेवण्याची आवश्यकता मिळत नाही. या संगमयुगावर बाबांनी जे श्रीमत दिलेलं आहे त्या श्रीमताचं त्यांनी तंतोतंत पालन केलेलं असतं आणि त्या पालनेचा आधार किंवा त्याची ताकद इतकी प्राप्त होते की ती 21 जन्म चालते. बाबा म्हणतात, तिथे एक राजा, एक परिवार, एक मत, एक लिंग आणि एक भाषाच असणार आहे. बाबांतात, तुम्ही भक्ती मार्गामध्ये खूप वेळा अशी मला हाका मारून सांगितलेलं आहे की हे प्रभू ये, आणि ज्यांना डोळा नाही त्यांना तू डोळा दे, नयनही नको राह दिखाओ प्रभू. आता बाबा सांगतात, मी आलेलो आहे, तुम्हाला तिसरा डोळाही देतो आणि सुखधाम आणि शांतीधाम मध्ये जाण्याचा मी तुम्हाला रस्ताही दाखवतो. आता बाबांनी जो रस्ता दाखवलेला आहे त्या रस्त्यावरनं कधीही इकडे तिकडे जाऊ नका. बाबांनी मध्ये सांगितलं, मुलांनो, हे एक ईश्वरीय सरकार आहे आणि ह्या सरकाराला ब्राह्मण मुलं म्हणजे ईश्वराची मुलंच मदत करणार आहे. म्हणून बाबा सांगतात की ह्या बेहदच्या सरकाराला कमीत कमी तुम्ही 24 घंट्यामधून 8 तास तरी बाबांची आठवण करून त्या आठवणीची मिळालेली ताकद त्याची मदत करा. कशासाठी? तर पुढे येणाऱ्या 5 प्रकृतीचे तत्व प्रकोप होणार आहे, विघ्न टाकणार आहे आणि ह्या विघ्नांवर मात करण्यासाठी ही ताकद कामाला येणार आहे. म्हणून तुम्ही कधीही घाबरून जाऊ नका, बल्कि ही ताकद तुमच्यामध्ये एवढी वाढवा की तत्व सुद्धा तुमच्या पुढे नतमस्तक होतील. ह्या पुरुषोत्तम संगमयुगावर आपण ईश्वरी संप्रदायाचे आहोत, ईश्वरीय धर्माचे आहोत, याला तुम्ही कधी विसरू नका. ईश्वरी मतानुसार चालत राहा. कर्म करत असताना एक बाबांची आठवण येईल असा नेहमी तुम्ही प्रयत्न करत राहा. अंतर्मुखतेच्या गुफेमध्ये बसून देहभानापासून न्यारे आणि एका ईश्वराचे प्यारे बना. बाबा सांगतात, उदाहरण सांगतात ना शास्त्रांमध्ये, 5 पांडव नेहमी एका गुफेमध्ये बसून ध्यानस्थ अवस्थेत जात होते. तसं ह्या संगमयुगावर बाबांची मुलं म्हणजे हे कौरव आणि यादव यांच्या तुलनेमध्ये हे 5 पांडवच आहेत. आता तुम्ही अंतर्गुफतेच्या गुफेमध्ये जा आणि त्या ठिकाणी तुम्ही देहापासून वेगळे, देहापासून अलिप्त होण्याचा अभ्यास करा. तुमच्यामध्ये एवढी पॉवर येईल, तुमच्यामध्ये एवढी ताकद येईल की ती ताकद वातावरणामध्ये एका प्रकंपनाच्या किंवा व्हायब्रेशनच्या रूपामध्ये पसरत जाईल. वातावरणामध्ये परिवर्तन होईल. बाबा सांगतात की फक्त गुफेमध्येच नाही, तर जिथे जिथे तुमचे विचार पोहोचतील त्या त्या ठिकाणावर पर्यंत ह्या शक्तीचा प्रयोग काम करेल.
बाबा पुढे सांगतात की जो बाबांचा प्रेमी बनेल तो सर्वांचाच प्रेमी बनेल. असं म्हणतात, जो आवडे देवाला तो आवडे सर्वांना. बाबांना जर खुश केलं आपण तर जग आपल्यावर आपोआप खुश राहणार आहे. म्हणून पुढे बाबा सांगतात, साधना हे बीज आहे आणि साधन त्याचा विस्तार आहे. आता विस्ताराला तुम्ही असं झाकून टाका, विस्ताराकडे न डुबता तुम्ही बीजरूपी साधनेला आठवा. कारण साधना हे मूळ आहे, बीज आहे आणि बीजामधूनच हा मोठा वृक्ष तयार होतो. पुढे बाबा सांगतात की अंतर्मुखतेची निशाणे नेहमी सागराच्या तळापर्यंत गांभीर्याने जा. तुमच्या चेहऱ्यावरती आत्मिक स्थितीचं चिन्ह दिसलं पाहिजे असा तुम्ही अभ्यास करा. मनन चिंतन करणारा चेहरा नेहमी रमणीक आणि हर्षित दिसतो. दोन्ही लक्षणं तुमच्या चेहऱ्यावर दिसायला पाहिजे. बाबा सांगतात, जो अंतर्मुखी असतो तो सुखी असतो आणि जो सुखी असतो तो खुश असतो. जो खुश असतो तो नेहमी प्रसन्न दिसतो आणि त्याच्याबरोबर माया कधीही सामना करत नाही. माया त्यालाच पाहून अजून 4 फूट अगोदरच लांब जाते. कारण प्रसन्नतेची मूर्ती माया त्याला कधी सामना करू शकत नाही. असे बाबांची मुलं शक्तिशाली बनून मायाला सबूत देणारे प्रत्यक्ष सपूत बनून बाबांच्या आठवणीमध्ये राहा. म्हणजे बाबा प्रत्येक पावला मध्ये मुलांना मदत करत राहतील. ओम शांती.